इलेक्ट्रिकल बर्न, थर्मल बर्न आणि लाइटनिंग केमिकल बर्न डिस्कस केलेलं आहे. तर लो व्होल्टेज जर बर्न असेल, हाऊसहोल्ड बर्न, तर युजली काही फक्त कॉन्टॅक्ट बर्न होतो. पण जर हार्ट थ्रू गेला तर कार्डियाक अरेस्ट होण्याचा चान्स असतो आणि मसल स्पाझम होतो तर रिलीज प्रिव्हेंट होतो. डीप टिश्यू इंजुरी नाही होत कारण की हा लो व्होल्टेज आहे. हाय व्होल्टेज मग 500 आहे आणि व्हेरी हाय म्हणजे लाइटनिंग 100 to 120 मिलियन वोल्ट आहे. म्हणजे हा 1 करोड, बरोबर ना? हा 1 करोड वोल्ट आहे. 1 to 1.2 करोड वोल्ट. पण याच्यामध्ये फक्त सुपरफिशियल बर्न दिसतो. त्यांचं म्हणणं आहे प्रायमरीली तो न्यूरोलॉजिकल इंजुरीने पेशंट उडतो आणि कार्डियाक आणि रेस्पायरेटरी अरेस्ट पण होऊ शकतो. तर न्यूरोमुळे हे होतं की इंडिपेंडंट होतं. आय थिंक इंडिपेंडंट म्हणायचं आहे त्याला. तर न्यूरो सगळंच उडतं, सेंट्रल, ऑटोनॉमिक, पेरिफेरल आणि कार्डियाक रेस्पी पण उडतं. इनडायरेक्ट इंजुरी बिकॉज पेशंट फेकला जातो आणि फॉल होईल त्याच्यामुळे होईल, किंवा एक्सप्लोजन झालं असेल तर एअर सडनली कंप्रेस होऊन ती कंप्रेशन वेव्ह येते, त्याच्यामुळे लंगमध्ये बॅरोट्रामा होतो किंवा एक्सटर्नल ऑर्गन्सला पण बॅरोट्रामा होऊ शकतो. सडन प्रेशर येतं एन्व्हायरमेंटलचं. तर हे टिपिकल वाटलं मला की बर्न्स आर सुपरफिशियल आणि टू मच नाही आहेत आणि बर्नचा इन्सिडन्स कमी आहे म्हणतो तो. ठीक आहे. तर जे हाय व्होल्टेज बर्न आहेत ते डीप टिश्यू इंजुरी करतात कारण की त्यांच्यामधनं खूप मोठा करंट पास होतो. बॉडी ॲक्ट ॲज अ रेझिस्टन्स कंडक्टर आणि हाय रेझिस्टन्स असल्यामुळे तिथे खूप एनर्जी डिसिपेट होते. तर एंट्री आणि एक्झिट पॉईंट छोटा असतो परंतु त्याच्याखाली मासिव मसल डॅमेज झालेला असतो कारण की डीपर टिश्यूचा रेझिस्टन्स पण जास्त आहे आणि दे कॅन नॉट डिसिपेट थर्मल एनर्जी ॲज फास्ट ॲज मोस्ट सुपरफिशियल एअर. तर खाली मसल इंजुरी खूप मोठी झाली असते. तर इलेक्ट्रिकल इंजुरीवाल्यांना तुम्हाला कंटिन्युअस ECG मॉनिटरिंग लागेल फॉर 48 hours, त्याला 2 दिवस. तसंही म्हणा सिस्टमिक इफेक्ट्समुळे पण ॲरेथमियाज होतात, इन्फ्लेमेशनमुळे. जे काही केमिकल मेडिएटर्स आहेत लोकल आणि सिस्टमिक, त्याच्यामुळे पण कार्डियाक टॉक्सिसिटी होते. इथे तो म्हणतो तुम्हाला 2 दिवस करायचं आहे. रेस्पायरेटरी अरेस्ट होऊ शकतो कारण की मसल इंजुरीमुळे मसल पॅरालिसिस होईल किंवा स्पास्टिक किंवा म्हणजे टेटॅनिक कॉन्ट्रॅक्शन होईल किंवा मग इनडायरेक्ट ट्रॉमा पण होईल. तर रेस्पायरेटरी अरेस्टचे 3 कॉजेस सांगतो तो: पॅरालिसिस किंवा हायपर कॉन्ट्रॅक्शन म्हणजे टिटॅनिक किंवा मग डायरेक्ट ट्रॉमा. मसल नेक्रॉसिस होईल त्याच्यामुळे ARF होईल. तर आउटपुट मेंटेन ठेवा, पेशंट ॲडिक्वेटली रिससिटेट करा, त्यानंतर मॅनिटॉल देऊ शकतो. आधीच मॅनिटॉल नाही देता येणार कारण की तो डायुरेटिक आहे. कंपार्टमेंट सिंड्रोम बसू शकतो, त्या एरियामध्ये एडेमा होऊन, नेक्रॉसिसमुळे एडेमा होईल, मग फ्लुईडमुळे ॲग्रिवेट होईल. न्यूरोलॉजिकल कॉम्प्लिकेशन पण खूप कॉमन आहे, तो हार्टमधनं जातो तर डोक्यातनं पण जाणार आहे. डायरेक्ट इंजुरी होईल आणि लेटर पेरिन्युरल स्कारिंग होईल आणि किंवा न्यूरल इस्केमिया होईल. डायरेक्ट इंजुरी होईल न्यूरॉन्सला किंवा थोड्या वेळाने पेरिन्युरल स्कारिंग होईल किंवा वेसल्स इन्व्हॉल्व झाल्यामुळे इस्केमिया होईल. नंतर ॲरिथमियाज आफ्टर इलेक्ट्रिकल इंजुरी का होते, तर त्याचे हाय रिस्क विचारतो येतो. तर 240 वोल्ट त्याने मला फिगर घेतली, इथे 50 आहे, इथे 500 आहे. 240 वोल्ट आहे. हां बरोबर आहे, डोमेस्टिक 240 वोल्ट आहे. डोमेस्टिकच्या वर गेला की ॲरिथमियाचा रिस्क आहे. ओके, थँक्यू. कार्डियाक हिस्ट्री आहे, वेट स्किन आहे, हाय ह्युमिडिटी आहे म्हणजे तेच वेट आहे. तर या बाकीच्या इतर टाईमपास गोष्टी आहेत, त्याच्यामुळे ॲरिथमियाचा चान्स जास्त आहे. हाऊसहोल्डमध्ये त्या मानाने कमी आहे, तरी कार्डियाक अरेस्ट होऊ शकतो परंतु हायर व्होल्टेजवर जास्त कॉमन आहे. लाइटनिंग आपण बघितलं. नंतर केमिकल बर्न्सचं स्पेशल आहे की ॲसिड, अल्कलीज आणि पेट्रोलियम हे सुद्धा केमिकल इंजुरी करतात. तर जर तुम्ही केमिकलमध्ये बुडवलं तर विदाऊट इग्निशन पण तो खूप सारा स्किनमधनं ॲब्सॉर्ब होतो, तर सिस्टमिक टॉक्सिसिटी होते. तर जसं आपण बघितलं की नायट्रेट आहे, तो स्किनमधनं ॲब्सॉर्ब होतो आणि मग नंतर तो हायड्रोजन सायनाईड बनवून टॉक्सिसिटी करतो. प्रिव्हियसली बघितलं आपण या चॅप्टरमध्ये. मॅनेजमेंट सेम आहे फ्लेम बर्नसारखेच, एक्सेप्ट वॉटर फॉर सेव्हरल आवर्स.
तर केमिकल बर्नमध्ये खूप वेळ धुवावं लागतं. फ्लेम बर्नमध्ये आपण फक्त 20 ते 30 मिनटं ठेवतो. पण याच्यात तो म्हणतो, तिथे पण ॲटलिस्ट हा शब्द वापरलेला आहे त्याने, वॉटरने धुवा. धुण्यापूर्वी तुम्ही ब्रश करा, नाहीतर तो एका ठिकाणी चिपकलेला आहे तो वाही. तर ब्रशिंग आधी आहे, मग वॉशिंग आहे. वॉशिंग विथ वॉटर इरिगेशन 20 to 30 मिनिट्स. आणि अल्कलीज डीप पेनिट्रेट होतात. आणि अल्कलीमध्ये जर आयला जर इंजुरी असेल तर तो म्हणतो 8 तास इरिगेट करा, कंटिन्यू टिल द पेन स्टॉप. हाईटच मारून टाकली आहे. न्यूट्रलायझिंग एजंट नका देऊ, तो म्हणतो न्यूट्रलायझिंग. बघा आपल्याला माहिती आहे ॲसिड बेस जेव्हा न्यूट्रलाइज होतं तेव्हा हीट एक्झोथर्मिक रिॲक्शन होते, फर्दर टिश्यू डॅमेज होतो. म्हणून तो म्हणतात जल ही जीवन आहे, पाणीच द्या, बाकी काहीच देऊ नका. एक हायड्रोफ्लोरिक ॲसिडवर आला तो. हायड्रोफ्लोरिक ॲसिड खूप स्ट्रॉंग ॲसिड आहे, HCl पेक्षा पण स्ट्रॉंग आहे ते. तर ते टिश्यूला बाहेरून इंजुरी काही दिसणार नाही, पण ते गपकन आत ॲब्सॉर्ब होतं, सिस्टमिकली घुसतं, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमला बाइंड होतं, हायपोकॅल्सिमिया होतो, सिव्हिअर सिस्टमिक टॉक्सिसिटी होते, कार्डियाक अरेस्ट, न्यूरो अरेस्ट जे काही येते होईल. तर याच्यात 2% याने लिहिलं आहे, परंतु HFमध्ये एरिया कॅन नॉट प्रेडिक्ट द इंजुरी. एरियाचा आणि इंजुरीचा काही संबंध नाही आहे, ते आत जातं. त्याला सेम पाण्याने धुवा, परंतु तो लगेच आतमध्ये जातो. तर तिथे तो कॅल्शियम चिलेट केल्यामुळे खूप पेन असतं. तर टॉपिकल कॅल्शियम ग्लुकोनेटची क्रीम येते 2.5ची, ती लावा. आणि एका ठिकाणी एक पेपर वाचला मी आर्टिकल की IVRA सारखं तुम्ही IV कॅल्शियम पण देऊ शकता. 10 cc डायल्युटेड इन 10. तुम्ही सिमिलर ते डबल टॉर्निके लावून IV टाकून तुम्ही ते 20 ते 30 मिनटं ठेवा, त्याच्यामुळे पेन सबसाईड होतं. सिमिलर प्रोसिजर टू द IVRA. IV कॅल्शियम 1 ampoule डायल्युटेड द्या, पेन नाहीसं होतं.